आवाज येतोय का रे? चला, आपलं चालू आहे घातांक. काय चालू आहे? घातांक. घातांकाची 2 लेक्चर घेतली. घातांकाच्या दोन्ही लेक्चरमध्ये लक्षात ठेवा बेसिक काय असतं, त्याचे रूल्स काय आहेत, प्लस 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये मांडणी कोणत्या पद्धतीने करायची, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक बघितल्या. टाईप क्रमांक 1 शिकायच्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्ही टाईप क्रमांक 1 शिकायच्या अगोदर तुम्ही काय करा माहिती आहे का, ते बेसिक जे सांगितलं, रूल जे सांगितले, रूल अगोदर बघून घ्या. तुम्ही रूल न बघता ते पहिले 2 लेक्चर न बघता डायरेक्ट ह्या तिसऱ्या लेक्चरवरती आला तर लक्षात ठेवा तुम्हाला काही समजणार नाही. कारण हिथं वापरायचे आपल्याला रूल आणि रूल वापरायचे त्याचा अर्थ तुम्हाला रूल समजणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रथम सांगतो हे लेक्चर बघायच्या अगोदर तुम्ही प्रथमतः तुम्ही ते मागची 2 लेक्चर बेसिकची बघून घ्या. तर तुम्हाला ते प्रकरण सोपं जाईल राजाओ. चला जाऊया का टाईप क्रमांक 1 घेऊया आपण. टाईप क्रमांक 1. टाईप क्रमांक 1 मध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीची गणितं घेणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीची मी गणितं घेणार आहे. चला जाऊया पहिल्या गणिताकडे जाऊया. पहिलं गणित घेऊया आपण. दोनचा घन गुणाकारामध्ये 2चा घातांक 0 कंसामध्ये 4चा घातांक 0 वजा 3चा घातांक 0 बरोबर किती विचारले तुम्हाला. हे पहिलं गणित तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. चला वेगवेगळे रूल्स तुम्हाला इथं बसवायचे. वजा 1चा घातांक 7 गुणाकारामध्ये वजा 1चा घातांक 5 गुणाकारामध्ये वजा 1चा घातांक 3 गुणाकारामध्ये वजा 1चा घातांक 2 बरोबर किती विचारले तुम्हाला. मी ऑप्शन देणार नाही. लक्षात ठेवा ऑप्शन द्यायची काही गरज नाही. आपण जर उत्तर ते प्रॉपरली काढलं तर आपल्याला ऑप्शनची गरजच काय म्हणतोय मी. त्यामुळे मी तुम्हाला ऑप्शन देणार नाहीये. तिसरा प्रश्न. चौकटी कंसामध्ये महिरपी कंस. महिरपी कंसात साधा कंस 16चा वर्ग कंस पूर्णचा घातांक वजा 5 चा घातांक 0 आणि चा घातांक 15 बरोबर x. तर x ची किंमत काय. तर x ची किंमत काय म्हणलेलं आहे. 3चा घातांक 0 पुढचं चौथं गणित गुणाकारामध्ये 4चा घातांक 0 गुणाकारामध्ये 5चा घातांक 0 छेदामध्ये 3चा घातांक 0 अधिक 4चा घातांक 0 अधिक 5चा घातांक 0 बरोबर किती विचारले तुम्हाला. चला पहिल्या क्वेश्चन कडे येऊया. घ्या पहिला क्वेश्चन. बघा पहिलं गणित कशा पद्धतीने सोडवायचं. पहिलं गणित काय म्हणते बघा. 2चा घातांक 3 गुणाकारामध्ये 2चा घातांक 0 आहे कंसामध्ये 4चा घातांक 0 वजा 3चा घातांक 0. प्रथमतः काय करूया आपण कंस सॉल्व्ह करून घ्या. हे तर खरं उत्तर तोंडी निघतं. लक्षात ठेवा ह्याला पेन वापरायची गरज लागत नाहीये. का लागत नाही. जर तुम्ही प्रथम कंस सोडून घेत असाल तर 4चा घातांक 0 आणि 0 परिमेय संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर 1 असतं. उत्तर किती असतं. 1 असतं. इथं पण उत्तर 1 आलं. 1 वजा 1 केलं तर किती आलं तुमचं. 0 आलं राजा. याचा अर्थ शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं तुम्ही. आता 0 आलं म्हणजे इथं 2चा घन राहिला गुणाकारामध्ये 2चा घातांक 0 आणि गुणाकारामध्ये किती आलं 0. हे कॅल्क्युलेशन का करत बसायची गरज आहे. जर शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं उत्तर हे काय येतं 0 येतं. उत्तर आलं तुमचं 0. उत्तर आलं तुमचं 0. क्लिअर का रे बाबा. उत्तर किती आलं तुमचं 0 आलं. 0 उत्तर 0 आलं का चेक करून घ्या. आणि हे सोडवत बसायचं नसतं बरं का. इथं 2चा घन करत बसू नका. 2चा 1 करत बसू नका. इथे एका ठिकाणी तुम्हाला जर कुठेतरी 0 दिसलं फक्त एक कंस सोडलं तर लक्षात आलं की यार इथं 4चा घातांक 0चा अर्थ 1 उत्तर येणार. 3चा घातांक 0चा अर्थ 1 येणार. 1 वजा 1 केलं किती आलं तुमचं 0 आलं. याचा अर्थ शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर किती येतं तुमचं 0 येतं राजा. हे क्लिअर झालं. दुसरं बघा. इकडे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं रोल काय सांगितलं होतं रे बाबा. वजा 1चा घातांक जर n असेल मग n हा जर तुमचा सम असेल
आणि n हा जर तुमचा विषम असेल, n जर सम असेल उत्तर प्लस मध्ये येणार आणि n जर विषम असेल उत्तर मायनस मध्ये येणार. बरोबर ना. हिथं तुमचं विषम आहे याचा अर्थ उत्तर मायनस मध्ये येणार. हिथं उत्तर लक्षात ठेवा तुमचा घातांक विषम मध्ये याचा अर्थ उत्तर मायनस मध्ये येणार. हिथं सुद्धा लक्षात ठेवा तुमचं काय आहे, घातांक तुमचा कशामध्ये विषम मध्ये याचा अर्थ उत्तर मायनस मध्ये येणार आणि घातांक तुमचा सम मध्ये याचा उत्तर प्लस मध्ये येणार. मग इथल्या वजाला वजा कॅन्सल झालं, एक ने एक ला गुणा किती उत्तर एकच येणार तुमचं. या वजाला वजा कॅन्सल झालं, एक वजा राहिलं तुमचं देऊन टाका, उत्तर आलं वजा एक. उत्तर आलं तुमचं वजा एक. चलो क्लिअर करे बाबा, उत्तर आलं तुमचं वजा एक. त्यामुळे जे रूल सांगितलेत ना ते रूल लक्षात ठेवा. जर तुम्ही ते रूल लक्षात ठेवले तर तुमचं उत्तर परदेशी निघणार. तुम्ही रूलच नाहीत लक्षात ठेवले तर ते कसं येणार तुमचं मला सांगा. सगळा खेळ घातांकाचा जो आहे तो रूल वरती आहे. त्यामुळे रूल लक्षात ठेवायचे चांगल्या पद्धतीनं. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया का. चला पुढचा क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3. चौकटी कंसामध्ये महिरपी कंसामध्ये साध्या कंसामध्ये 16चा वर्गचा घातांक वजा 5चा घातांक 0चा घातांक 15. लक्षात ठेवा मी सांगितलं ना ए चा घातांक n चा घातांक जर m असेल याचा अर्थ घातांकाचा घात असेल तर घातांकाचा करायचा असतो गुणाकार. घातांकाचा काय करायचा असतो गुणाकार करायचा असतो. मग इथं तुम्हाला काय दिसतंय मला सांगा. घातांकाचा गुणाकार करायचा म्हणजे हे सगळ्यांचा गुणाकार करायचा. जर गुणाकार करताना 5 दुणे 10 केलं 10 दुणे किती 10 शून्य शून्य आलं म्हणजे शून्यानी कुठल्याही संख्येला. आता ह्या सगळ्यामध्ये 2 5 0 आणि 15 मध्ये तुमचं शून्य दिसतंय. याचा अर्थ शून्यानी कुठल्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं तुमचं शून्य येतं ना. मग करत बसताय कशाला तुम्ही हे 16चा वर्ग वगैरे. उत्तर तुमचं फायनली किती येणार त्या ठिकाणी शून्य येणार. शून्य येणार का नाही येणार राजा काय येणार सांगतो. या सगळ्याचा लक्षात ठेवा गुणाकार शून्य आला याचा अर्थ 16चा घातांक शून्य आला. 16चा घातांक किती आला शून्य आणि 16चा घातांक शून्य म्हणजे उत्तर आलं एक. उत्तर आलं एक. चलो क्लिअर करे बाबा. कारण पाया आपण तसंच लिहितो आणि सगळ्या घातांकाचा गुणाकार करतो मध्येच कुठेतरी शून्य दिसते याचा अर्थ शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं उत्तर शून्य येतं. याचा अर्थ 16चा घातांक शून्य आला. 16चा घात जर शून्य आला असेल तर शून्यत्तर परिमेय संख्येचा घात जर शून्य असेल तर उत्तर किती असतं राजा एक असतं. एक रूल सांगितलेला आहे. घ्या इकडं. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये शून्यत्तर परिमेय संख्येचा घात जर लक्षात ठेवा शून्य असेल. शून्यत्तर परिमेय संख्येचा घात जर शून्य असेल उत्तर एक असतं. एक गुणाकारामध्ये एक छेदामध्ये इथं किती आलं तुमचं 1 अधिक 1 अधिक 1. तर एक गुणाकारामध्ये किती करा उत्तर एक येतं तुमचं. इथं गुणाकार नाही आता इथं ऍडिशन आहे 1 2 आणि 3. उत्तर किती आलं 1 छेदामध्ये 3. उत्तर आलं 1 छेदामध्ये 3. असे क्वेश्चन लक्षात ठेवा टीईटी पेपर क्रमांक 2 ला आलेले आहेत. हेच प्रश्न आलेला बहुतेक आहे लक्षात ठेवा. एकदा चेक करून बघा तुम्ही. चला जाऊया का रे पुढे. जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. बरोबर किती म्हणते. चला 6वा प्रश्न पण इथं लिहितो. वजा 1 चा 6वा घात गुणाकारामध्ये वजा 1 चा 5वा घात गुणाकारामध्ये वजा 1 चा 3रा घात बरोबर किती म्हणते. पुढचा 7वा क्वेश्चन. चौकटी कंसामध्ये महिरपी कंस 2 चा वर्ग गुणाकारामध्ये पुन्हा साधा कंस बरं का साध्या कंसामध्ये 5 चा वर्ग साधा कंस पूर्ण त्याचा घन पुन्हा महिरपी कंसाचा घातांक 0 चौकटी कंस कंप्लीट चा घातांक वजा 3 बरोबर किती म्हणते. हे क्लिअर झालं तुमचं. पुन्हा 8वा क्वेश्चन तुमचा. 2 चा घातांक 0 अधिक 3 चा घातांक 0 अधिक 5 चा घातांक 0 छेदामध्ये 2 चा घातांक 0 गुणाकारामध्ये 3 चा घातांक 0 गुणाकारामध्ये 5 चा घातांक 0 बरोबर किती म्हणते.
चलो बघा, क्वेश्चन क्रमांक 5 बघा. मी सांगितलं अगोदर कंस सॉल्व्ह करून घ्या. पहिलंच गणित मी घेतलं होतं असं. 5चा घातांक 0 याचा अर्थ शून्यत्तर परिमेय संख्येचा घातांक 0 असे उत्तर 1 येणार. 1 वजा 1 आलं. 1 वजा 1 आलं याचा अर्थ 0 आलं. इथं 0 आलं याचा अर्थ शून्याने कुठल्याही संख्येला गुणा उत्तर 0 येतं. कसं रे बाबा, तुम्ही असं लिहिलं 3चा घातांक 4 गुणाकारामध्ये 3चा वर्ग गुणाकारामध्ये हा कंस सोडून किती आलं तर 0. 0ने या सगळ्याला गुणा ना तुम्ही. शेवटी उत्तर किती येणार तुमचं 0 येणार 0. उत्तर किती येणार तुमचं 0 येणार. चला क्लिअर का? उत्तर किती येणार 0. हे बघितल्या बघितल्या थोंडी गणित निघलं पाहिजे. हे एवढं सुद्धा लिहायचं नाहीये परीक्षेमध्ये. जर हे लिहित बसलो आपण लक्षात ठेवा तर कसं व्हायचं आपल्याला. मला लिहावं लागणार ना तुम्हाला समजून सांगण्यासाठी. चला मी सांगितलं रूल लक्षात ठेवा. वजा 1चा घातांक जर n असेल म्हणजे n एक तर सम असेल किंवा n जर तुमचा विषम असेल. n जर सम असेल तर उत्तर प्लस मध्ये येणार. n जर विषम असेल तर मायनस मध्ये येणार. मला सांगा घातांक तुमचा घात जो आहे 6 तो सम आहे याचा उत्तर प्लस मध्ये येणार 1 येणार. गुणाकारामध्ये घातांक घात जो आहे तुमचा तो विषम मध्ये आहे याचा अर्थ उत्तर मायनस मध्ये येणार. गुणाकारामध्ये घात जो आहे तुमचा तो विषम मध्ये याचा अर्थ उत्तर मायनस मध्ये येणार. मायनसला मायनस कॅन्सल झालं. 1 ने 1ला गुणा तुमचं उत्तर किती आलं 1 आलं. 1 तर 1 आलं का चेक करून घ्या. उत्तर 1 आलं का चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. प्रश्न क्रमांक 7. साध्या कंसाचा घातांक 3 आहे. पुन्हा त्याचा महिरपी कंसाचा घातांक 0 आणि पुन्हा चौकटी कंस घातांक वजा 3 आहे. आता घातांकाचा घात असेल तर आपल्याला माहिती आहे रूल. घातांकाचा घात असेल तर आपण घातांकाचा काय करतो गुणाकार करतो. घातांकाचा काय करतो गुणाकार करतो. याचा अर्थ सगळ्या घातांकाचा जर तुम्ही गुणाकार केला 3 गुणाकारामध्ये 0 गुणाकारामध्ये वजा 3 तर उत्तर किती येणार तुमचं 0 येणार. उत्तर किती येणार 0. उत्तर 0 आले याचा अर्थ हा पाया जर घेतला तुम्ही लक्षात ठेवा तर ह्या पायाचा जर घातांक लक्षात 0 आला तर घातांक 0 आला असताना शून्यत्तर परिमेय संख्येचा घातांक 0 असेल तर उत्तर किती असतं 1 असतं. उत्तर 1 आलं. 0 घातांक याचा अर्थ उत्तर 1 येणार. 0 घातांक याचा अर्थ उत्तर 1 येणार. चला पाया किती बघत बसायचं नाही. आपल्याला देणं घेणं काही पायाशी संबंध नाही लक्षात ठेवा. घातांक 0 आला याचा अर्थ लक्षात ठेवा. घात 0 आला याचा अर्थ तुमचं उत्तर 1 येणार. उत्तर 1 येणार. क्लिअर करे बाबा. चला पुढचा क्वेश्चन. इथं 2चा घात 0 आहे. 3चा घात 0 5चा घात 0 शून्यत्तर परिमेय संख्येचा घात 0 असेल तर सगळ्याला माहिती उत्तर 1 असतं. 1 अधिक 1 अधिक 1 छेदामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 याचा अर्थ 1 अधिक 1 अधिक 1 किती आलं तुमचं 3. 3 छेदामध्ये 1 याचा अर्थ उत्तर 3 आलं. उत्तर किती आलं तुमचं 3 आलं. चलो क्लिअर करे. उत्तर किती आलं तुमचं 3 आलं. अशा पद्धतीचे प्रश्न टीईटी पेपर क्रमांक 2 ला आलेले आहेत. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चलो आगे. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. दोन छेद 3 चा घातांक 0 अधिक 3/4 चा घातांक 0 वजा 4/5 चा घातांक 0 तर यम बरोबर नाही इकडे बरोबर आहे बरोबर 5/6 चा घातांक यम तर यम बरोबर किती. तर यम बरोबर किती. चला सोडवायचं तुम्हाला. 7चा घातांक 4 वजा 3x गुणाकारामध्ये 7चा घातांक 3x वजा 4 तर बरोबर किती म्हणते. तर बरोबर किती म्हणते. चला पुढं. कितवा क्वेश्चन आहे 11वा क्वेश्चन. 5चा घन गुणाकारामध्ये 7चा घातांक 3 7चा घातांक 3 गुणाकारामध्ये
मध्ये 35चा वर्ग. 35चा वर्ग बरोबर किती म्हणताय? काय रे बाबा मला सांगा. प्रश्न क्रमांक 9 मध्ये बघा तुम्ही 2/3 पाय आहेत चा घातांक 0 याचा अर्थ लक्षात उत्तर 1 येणार. उत्तर 1 येणार. 3/4 चा घातांक किती आहे तुमचा 0 उत्तर 1 येणार. वजा 4/5 चा घातांक 0 उत्तर 1 येणार. बरोबर 5 किती आला तुमचं 6 चा घातांक यम आला राजा. बरोबर का रे? 1 आणि 1 आले 2, 2 वजा 1 आलं तुमचं 1 राजा. याचा अर्थ 1 बरोबर 5/6 चा घातांक किती आला तुमचा यम आला. डावी बाजू आणि उजवी बाजू तुमची लेफ्ट साइड आणि राईट साइड सेम आली पाहिजे लक्षात ठेवा. याचा अर्थ तुम्हाला इकडे काय दिसतंय तुमच्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या लेफ्ट साइडला काय दिसतंय 1 दिसतंय. याचा अर्थ इकडं पण 1 आणण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 5/6 चा घातांक किती घ्यावा लागेल तुम्हाला 0 घ्यावा लागेल. जर तुम्ही यम ची किंमत जर 0 घेतली तर इकडे उजवी बाजू सुद्धा उत्तर किती येणार 5/6 चा घातांक जर 0 आला तर उत्तर 1 येणार. 1 इज इक्वल टू किती आलं 1 आलं राजा. याचा अर्थ यम ची किंमत जी आहे यम ची किंमत किती घ्यावी लागेल तुम्हाला 0 घ्यावी लागेल. यम ची किंमत 0 घ्यावी लागेल. क्लिअर खरी बाबा. यम ची किंमत किती घ्यावी लागेल तुम्हाला 0 घ्यावी लागेल. तरच लक्षात ठेवा तुमचं उत्तर 1 येणार. दोन्ही बाजू सेम झाल्या पाहिजेत तरच समीकरणाचं समाधान होणार. चला 7 चा घातांक 7 चा घात किती आहे 4 वजा 3x आहे. गुणाकारामध्ये 7 चा घात किती आहे 3x वजा 4 आहे तुमचा. मग आपल्याला माहित आहे रूल गुणाकारामध्ये पाया समान असेल. गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची असते बेरीज. घातांकाची काय असते बेरीज असते. याचा अर्थ घातची करायची आहे तुम्हाला बेरीज. हा रोल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इथं. याचा अर्थ तुम्हाला पाया समान आहे पाया एकदा असलेला घातची करायची बेरीज 4 वजा 3x अधिक 3x वजा किती आलं तुमचं 4 आलं राजा. आता काटाकाटी करा तुमचं. काटाकाटी केल्यानंतर लक्षात येईल की तुमचं इथं +4 इथं -4 एकमेकाला काय झाला कॅन्सल झाला. इथं वजा 3x इथं +3x आहे तिथं एकमेकाला काय झाला कॅन्सल झाला. याचा अर्थ राहिलं काय तुमचं 7 चा घातांक 0 आणि कुठल्याही शून्येतर परिमेय संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर असतं 1. उत्तर असतं 1 राजा. चलो क्लिअर का रे बाबा. उत्तर असतं 1 तुमचं. क्लिअर का सगळ्यांचं. क्लिअर का क्लिअर का क्लिअर का क्लिअर का क्लिअर का क्लिअर का. घ्या पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन क्रमांक 11. जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे. चला वेगवेगळे रूल्स तुम्हाला बसवायचे तिथं. वेगवेगळे रूल बसवायचे. 5 चा घातांक 3 आहे म्हणजे घन आहे आणि 7 चा घन आहे. याचा अर्थ तुमचा घात जो आहे तो सेम आहे. जर तुम्हाला a चा घात तुम्हाला m दिला आणि गुणाकारामध्ये b चा घात जर m दिला असेल तर घात लक्षात ठेवा सेम असेल तर काय करायचं असतं a गुणाकारामध्ये b चा घात काय असतो तुमचा m असतो राजा. हा रूल तुम्हाला बसवायचा आहे. हा रोल तुम्हाला बसवायचा. याचा अर्थ इथं काय येणार 5 गुणाकारामध्ये 7 चा घात किती येणार तुमचा 3 भागीला 35 चा आला वर्ग. 35 चा आला वर्ग. 5 7 किती आलं 35. 35 चा आला तुमचा घन भागीला 35 चा आला तुमचा वर्ग राजा. हे तोंडी कॅल्क्युलेशन होतं बरं का. हे करायची गरज नाही परीक्षेमध्ये लक्षात असू द्या. तुम्हाला समजण्यासाठी सगळा कार्यक्रम चालू आहे. भागाकारामध्ये जर पाया समान असेल भागाकारामध्ये जर लक्षात ठेवा पाया समान असेल. मी काय म्हणतोय भागाकारामध्ये जर तुमचा पाया समान असेल भागाकारामध्ये पाया समान असेल तर आपण घातांकाची करतो वजाबाकी m वजा n. m वजा n याचा अर्थ तुम्हाला सुद्धा तेच करायचे. तर पाया समान आहे एकदा असल्या घातांकाची वजाबाकी 3 वजा 2 किती आलं तुमचं 35 चा घातांक 1 आला 1. याचा अर्थ कोणत्याही संख्येचा घातांक जर 1 असेल लक्षात ठेवा a चा घातांक जर a असेल तर मी सांगितलं रूल तुम्हाला काय रूल सांगितला a चा घातांक 1 असेल तर तुमचं उत्तर a च येतं म्हणजे 30 संख्या येते. याचा अर्थ उत्तर काय ना तुमचं 35.
उत्तर येणार 35. प्रत्येक ठिकाणी मी कोणकोणता रूल वापरला ते लिहिलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवा, रूल लिहायचे परीक्षेमध्ये. हे तुम्ही तोंडी करायचं कॅल्क्युलेशन इथलं इथं कॅल्क्युलेशन हे गरज नाहीये. 7 35, 35चा आला घन लक्षात ठेवा, भागाकारामध्ये पाया समान घातांकाचे वजाबाकी 3 वजा 2, उत्तर किती आलं तुमचं 35चा घातांक 1 म्हणजे उत्तर आलं 35. काय गरज आहे मला सांगा एवढी फळ्यावरती लिहायची तुम्हाला? म्हणजे हे पण थोडंसं लढवायचं आपल्याला आहे, पण त्यासाठी तुम्हाला कन्सेप्ट अगोदर क्लिअर पाहिजेत. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील त्यासाठी मागची 2 लेक्चर व्यवस्थित बघून घ्या. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे? ते प्रश्न क्रमांक 12 कडे दे. चला, प्रश्न क्रमांक 12. चौकटी कंसात 5 साध्या कंसात 5चा घातांक 4 गुणाकारामध्ये 3चा घातांक 4 भागिले 15चा वर्ग साधा कंस कंप्लीट चा घातांक 0 चौकटी कंसाचा घातांक वजा 2 बरोबर किती? तेरावा क्वेश्चन. 3/4 चा घातांक वजा 1 भागीला 4/3 चा घातांक 1 बरोबर किती विचारलंय तुम्हाला? चला, सोडवा, प्रयत्न करा. जाऊया का रे? सांगू का? बघा इथं काय, बघा इथं तुमचा घातांकाचा घात आहे. घातांकाचा घात आहे म्हणलं तुम्ही लक्षात ठेवा. इथं काय रे तुमचा ह्या कंसाचा घात किती आहे तुमचा 0 पुन्हा घात 0. घातांकाचा घात असेल तर आपल्याला माहित आहे ना, घातांकाचा गुणाकार करतो ह्याचा 0 वजा 2चा गुणाकार केला 0 येणार. म्हणजे पाया काय हे बघत बसूच नका. पाया काय हे बघत बसायचंच नाही, लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या कंसाचा, ह्या साध्या कंसाचा घात 0 येणार आणि घात 0 आला याचा अर्थ उत्तर लक्षात ठेवायचं 1 येणार. उत्तर किती येणार तुमचं? 1 येणार. चलो क्लिअर करे बाबा. उत्तर येणार तुमचं 1. या इकडं चला. इथं 3/4चा वजा 1 आहे तुमच्या. जी गुणाकार व्यस्त संख्या आपण कशा पद्धतीने करतो? 2 ते 3 पद्धतीने गुणाकार व्यस्त संख्या करतो. अजून एकदा समजावून सांगतो बघा मी इथं. ए छेदामध्ये बी चा घातांक लक्षात ठेवा यम असेल. ह्याची गुणाकार व्यस्त संख्या आपण कशी करू शकतो माहिती का? ह्याची गुणाकार व्यस्त किंवा वजा असेल तुमची, ह्याची गुणाकार व्यस्त संख्या कशी करू शकतो? 1 छेदामध्ये ए छेद बी चा घातांक यम, ए छेद बी चा घातांक यम, किंवा लक्षात ठेवायचं काय माहिती, किंवा बी छेदामध्ये ए चा घातांक यम, बी छेदामध्ये ए चा घातांक यम लक्षात ठेवायचं. मग तेच वापरायचंय ना आपल्याला इथं. 3/4 चा घातांक वजा 1 आहे, याचा अर्थ ह्याची व्यस्त काय येणार तुमची 4/3 चा घातांक 1 येणार. सेम ह्याच्यासारखं रे बावड्या, बरोबर का? आणि मग भागीला इथं सुद्धा आलं 4/3 चा घातांक. भागाकारामध्ये पाया समान आहे. भागाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी, याचा अर्थ 4/3 चा घातांक आला 1 वजा 1 आणि आलं तुमचं 0. शून्यत्तर परिमेय संख्येचा घातांक जर 0 असेल तर उत्तर हे 1 येतं. उत्तर 1 येतं. उत्तर आलं तुमचं 1. उत्तर आलं तुमचं 1. चलो क्लिअर करे बाबा. रूल समजून घ्या, रूल समजून घ्या, रूल समजून घ्या, तर तुम्हाला ते समजून जाईल. अन्यथा समजणार नाही. पुढच्या पेजकडची टाईप क्रमांक 1 क्लिअर का? टाईप क्रमांक 1 ची मी 13 गणिते घेतली. किती गणित घेतली मी? 13 गणित घेतली. 13 गणित क्लिअर करे बाबा ओ. चलो टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2.
चला जाऊया पहिला प्रश्न बघा. पहिला क्वेश्चन कंसात 2⁻7 गुणाकारामध्ये 2⁻³ कंस पूर्ण चा घातांक x बरोबर 32. तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय? प्रश्न क्रमांक 2. 27चा वर्ग बरोबर 81चा घातांक x 81चा घातांक x. तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय म्हणते? चला या आता इकडं टाईप क्रमांक 2 मधलं पहिलं गणित बघा काय म्हणते. 2⁻7 गुणाकारामध्ये 2⁻³ आहे. पहिल्यांदा कंस सॉल्व करून घ्या. भागाकारामध्ये पाया समान आहे. भागाकारामध्ये जर गुणाकारामध्ये जर मला सांगा इथं कंसामध्ये गुणाकारामध्ये पाया समान आहे. पाया समान असेल तर घातांकाची करायची असते बेरीज. घातांकाची करायची असते बेरीज जेव्हा 2चा घातांक किती येणार? 7 अधिक वजा 3. 7 अधिक वजा 3. आता मी इथं लिहितोय पण तुम्ही लिहायचं नाही, डायरेक्ट करायची वजाबाकी त्याची लक्षात ठेवा. बरोबर इकडे किती आलं तुमचं? 32 आलं. मला सांगा तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. का रे बाबा x ची व्हॅल्यू काढायची? कारण त्याचा पुन्हा घातांक x आहे आणि पुन्हा तुमचं 32 आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. याचा अर्थ x ची व्हॅल्यू काढायची ना, तुम्हाला दोन्ही बाजूचे पाया सारखे झाले पाहिजेत, लक्षात ठेवा. मग ह्या अगोदर सॉल्व्ह करूया, नंतर इकडला पाया सेम करूया. अधिक वजा काय आलं तुमचं? वजा. पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं मी पूर्णांक संख्येची वजाबाकी आणि बेरीज कशा पद्धतीने करायची. 7 वजा 3 केले किती आलं? 4. देताना मोठ्या संख्येचे चिन्ह 2चा घातांक 4 आला, पुन्हा कंसाचा घातांक x आला बरोबर. आता x ची किंमत काढण्यासाठी अजून एक तुम्ही रूल लक्षात ठेवायचा काय माहिती आहे का? जर a चा घातांक m बरोबर a चा घातांक n असेल, दोन संख्या बरोबरीमध्ये असतील, दोन संख्या बरोबरीमध्ये असतील आणि पाया सारखा असेल तर घातांक लक्षात ठेवा बरोबरीमध्ये असतो. घातांक कसा असतो तुमचा? बरोबरीमध्ये असतो. हे रूल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणजेच तुम्हाला दोन्हीकडे पाया सेम करायचा आहे. मग सर मी पाया दोन्हीकडे सेम कसा करू? डावीकडे जो पाया आलाय तोच उजवीकडे लिहून टाकायचा. डावीकडे जो पाया आला तोच उजवीकडे. तुम्ही जास्त टेन्शन घेत बसायचं नाही, किती करू. डावीकडे जो पाया आलाय, कारण दोन्ही बाजूला पाया सेम करायची. याचा अर्थ डावीकडे पाया 2 आहे, कारण 2ची पुन्हा फोड होत नाही ना. 2ची पुन्हा फोड होत नाही, याचा अर्थ पाया सुद्धा इकडे तुम्ही 2च करा. आता 2चा किती वेळा गुणाकार करा तो 32 येतो. 2चा किती वेळा गुणाकार बघा. 2 2 4, 4 2 8, 8 2 16, 16 2 32. 2चा 4 वेळा गुणाकार केला की 32 येतो. याचा अर्थ इथं लिहू शकतो आपण 32 ला कसं? 2चा चौथा घात. कशा पद्धतीने लिहू शकतो 32 ला? 2चा चौथा घात राजाओ. आता पाया समान झाला. आपल्याला माहित आहे घातांकाचा घात असेल तर काय करायचं असते? घातांकाचा घात असेल तर रूल सगळ्याला माहित आहे. घातांकाचा घात जर करायचा असेल तुमचा, तर घातांकाचा करायचा असतो गुणाकार. m गुणाकारामध्ये किती येणार? n येणार तुमचं. करा ना मग. 4 गुणाकारामध्ये x केलं, 4x आला. याचा अर्थ 2चा घातांक 4x बरोबर इकडे 2चा घातांक किती आला? 4 आला राजा. आता हा रूल वापरायचा आहे. जर दोन संख्या बरोबरीमध्ये आहेत, दोन संख्या बरोबरीमध्ये आणि त्यांचा पाया जर सारखा असेल तर घातांक बरोबरीमध्ये असतो. घातांक बरोबरीमध्ये असतो. याचा अर्थ 4x बरोबर किती आलं? 4. 4 ला 4 कॅन्सल झालं. x बरोबर आलं तुमचं 1. x ची जी किंमत भेटली ती किती भेटली? 1 भेटली. 1. चलो क्लियर खरे बाबा, समझ में आ रहा है? समजलं खरे बाबा. चला रूल बसवायचे. रूल स्टेप बाय मी बसवते, पण परीक्षेमध्ये तुम्ही उगाच असलं काय फापड पसार करत बसायचा नाहीये. तिथल्या तिथं कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. एका स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन होतं. जा इकडे पुढच्या क्वेश्चन कडे या. हा रूल लक्षात ठेवा बरं. इकडचं पुसतो मी. हा इथं लिहून ठेवतो. इथं बघा, a चा घातांक m बरोबर a चा घातांक n असेल.
दोन संख्या बरोबरीमध्ये त्यांचा पायासारखा असेल तर घातांक सुद्धा बरोबरीमध्ये असतो. एम इज इक्वल टू एन लक्षात ठेवायचं. एम इज इक्वल टू एन लक्षात ठेवायचं. ओके, क्लिअर खरे बाबा. चला या प्रश्न क्रमांक 2 कडे या. तुम्हाला एक्सची किंमत काढायची. मग सांगितलं हा रोल तुम्हाला इथं बसवा लागणार आहे. कुठला रोल रे बाबा तुमचा? ए चा घातांक यम बरोबर ए चा घातांक एन. दोन संख्या बरोबरीमध्ये पायासारखा असेल तर घातांक सुद्धा बरोबरीमध्ये असतो. हा रूल बसून तुम्हाला ह्या रूल सगळीकडे ते भरपूर ठिकाणी वापरायचा आहे. त्यामुळे हा रूल लक्षात ठेवा. सारखं 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 लिहिणं शक्य नाही इथं. मग मला सांगा आता इथं तुम्हाला काय करायचंय? पायासारखा करायचंय. 27 ची फोड काय होती? 27 ची फोड होती 3 चा घन. 3 चा घन पुन्हा 3 ची फोड होती का? नाही हो. 3 चा घन चा घातांक किती आला तुमचा? 2 आला. हा 2 तसा असल्याचा बरोबर. आता ह्या 3 ची फोड होती का? नाही होत. याचा अर्थ डाव्या बाजूला जो पाया तोच उजव्या बाजूला झाला पाहिजे. तोच उजव्या बाजूला झाला पाहिजे. याचा अर्थ इकडे पाया लिहायचा 3. मग 3 चा किती वेळा गुणाकार करावा? 81. 3 चा किती वेळा गुणाकार करावा? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. याचा अर्थ 4 वेळा. तुम्ही 81 ला घातांकामध्ये कसं लिहू शकता? 3 चा घात 4. 3 चा घात 4 राजा. मग आता इथं 3 चा घात 3 आहे, पुन्हा त्याचा घात 2 आहे. तर घाताचा घात असेल तर गुणाकार 3 दोन्ही किती आलं? 6. 3 चा घात किती आला? 6. बरोबर. उजव्या बाजूला 3 चा घात किती आला तुमचा? इथं एक्स आहे बरं का. पुन्हा किती आहे तुमचं? एक्स आहे राजा. इथं एक्स आहे तुमचं एक्स. 3 चा घात किती आला? 4 चा घात किती आला तुमचा? एक्स. मग 3 चा घात मी 6 लिहिलं बरोबर. घाताचा घात याचा अर्थ गुणाकार करायचा. 4 गुणाकारामध्ये किती आलं? 4x. 3 चा घात आला 4x राजा. समजतं ना मी काय सांगतो ते? मग आपला हा रूल वापरायचा. दोन संख्या बरोबरीमध्ये आहेत म्हणजे दोन संख्येच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे आणि त्यांचा पाया जर सारखा असेल तर घात बरोबरीमध्ये असतो. म्हणजे 6 बरोबर किती आलं तुमचं? 4x आलं राजा. मग आता भाग द्या. बेत्रिक 6 बे दोन्ही आलं 4. 3 तसाच लिहिला. हा 2 गुणाकाराला ना इकडे येईल भागाकाराला. बरोबर तिकडे उजव्या बाजूला राहिलं एक्स. आपल्याला एक्स ची किंमत विचारली. एक्स ची किंमत आली 3/2. एक्स ची किंमत आली 3/2 राजा. चला, जर तुमच्या ऑप्शन मध्ये हे नसेल तर तुम्ही ह्याला कसं सॉल्व्ह करू शकता सांगतो. ह्याला जर तुमचं 3/2 जर ऑप्शन मध्ये नसेल तर ह्याला तुम्ही कसं करू शकता? तर ह्याला व्यस्त क्रिया करा. ह्याला व्यस्त क्रिया काय होणार तुमची? 2/3 चा घातांक वजा 1. 2/3 चा घातांक वजा 1 मगा रोल लिहून दिलेला होता. चलो, क्लिअर का रे बाबा? हे प्रकरण करताना तुम्हाला लेक्चरचा एक 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 सेकंद व्यवस्थित बघावं लागणार आहे. तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. मी जे काही काही प्रत्येक सेकंदाला सांगतोय ते सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन ऐकावं लागेल. तर लक्षात ठेवा, घातांक प्रकरण तुम्ही चुटकीमध्ये सोडू शकणार आहे. अन्यथा नाही लक्षात ठेवायचं. चला, क्लिअर का? जाऊया का पुढच्या क्वेश्चन कडे? पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया का? तिसरा क्वेश्चन. चला, दोनचा घातांक 4 भागीला 2 चा घातांक x बरोबर 128. तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय होते? पुन्हा कितवं गणित आहे? चौथं. 3 चा घातांक 2, 3 चा वर्गचा घातांक x बरोबर 243. तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय? कळतंय ना रे? या या बघा, वेळ न घालवता सांगतो तुम्हाला काय करायचं. तर वेळ न घालवता सांगतो काय करायचं. भागाकारामध्ये पाया समान घातांकाची वजाबाकी असते बरोबर का रे? भागाकारामध्ये पाया समान घातांकाची वजाबाकी असते. 2 लिहिलं आहे असं. घातांकाची घातची वजाबाकी 4 वजा किती आलं तुमचं? x बरोबर. मला सांगा, पाया इकडं 2 आहे, इकडं पण 2च झाला पाहिजे लक्षात ठेवा. कारण आपल्याला काय काढायची? x ची किंमत काढायची आहे. इकडं पाया 2 आहे तर इकडं पण पाया तुमचा 2च झाला पाहिजे राजा. कारण का? 2 संख्या बरोबरीमध्ये असतील आणि त्यांचा पाया जर समान असेल तर घात सुद्धा बरोबरीमध्ये असतो. हे मगाधर मी रूल सांगत आलोय तुमच्या. चा अर्थ तुम्हाला इकडं पाया 2च करावा लागणार. मग 2चा किती वेळा गुणाकार करावा? तो 128 येईल. 2चा किती वेळा बघा? बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही किती आलं तुमचं? 64, 64 दोन्ही आलं 128.
64 दोन्ही किती आलं 128. याचा अर्थ 1 2 3 4 5 6 आणि 7. 2चा घातांक किती आला 7 आला राजा. 2चा घातांक किती आला 7. मग आपल्याला माहित आहे पाया समान आहे, दोन संख्या बरोबरीमध्ये आहेत, पाया समान आहे, तर घातांक सुद्धा बरोबरीमध्ये असणार. 4 वजा x बरोबर किती आलं तुमचं 7 आलं. मग हा 4 तसाच लिहिला, 7 इकडे प्लस मध्ये, इकडे आला तुमचा मायनस. बरोबर हा मायनस एक्स आहे, तिकडे गेला तुमचा प्लस एक्स झाला. 4 मधून 7 जात नाही, हा 4 मधून 7 जात नाही, 7तून 4 गेले, राहिले किती तुमचे 3. देताना उत्तराला मोठे संख्येत चिन्ह द्या. -3 बरोबर आलं तुमचं एक्स. एक्स ची किंमत भेटली -3. एक्स ची किंमत भेटली -3. चला क्लिअर करे बाबा. चला प्रश्न क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 बघा. घाताचा घात आहे तुमचा, घातचा घात याचा अर्थ गुणाकार करायचा असतो. 3चा घात किती आला 2x आला. बरोबर 243 ची फोड करा, त्याचा पाया सुद्धा इकडं 3 तुमच्या डावीकडे उजवीकडे सुद्धा पाया 3 झाला, पण मग 3चा किती वेळा गुणाकार करावा तुमचा त्यावेळेस 243, तर 5 वेळा. बघा लिहून दावतो, करून दावतो तुमचं 3 3 3 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक तुमचं किती आलं 243 आला राजा. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. 3चा घातांक आला 5. 3चा घातांक किती आला तुमचा 5 आला 5. ओके. आता आपल्याला माहित आहे दोन संख्या बरोबरीमध्ये आहेत, आणि दोन संख्या बरोबरीमध्ये असेल त्यांचा जर पायासारखा असेल तर घात सुद्धा बरोबरीमध्ये असतो. 2x बरोबर किती आलं तुमचं 5 आलं, आणि x बरोबर 5 हाय असलेलं 2 गुणाकाराला इकडे जाईल तुमचं भागाकाराला. याचा अर्थ x ची किंमत भेटली 5/2. x ची किंमत भेटली 5/2. आलं का सगळ्यांचं चेक करून घ्या. चला जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. 3चा घात 5 गुणाकारामध्ये 3चा घातांक -2 चा कंसाचा घातांक m बरोबर 81. तर m ची किंमत बरोबर काय? तर m ची किंमत बरोबर काय? पुढचा प्रश्न 6वा. 4चा घातांक 9 गुणाकारामध्ये 4चा घातांक -5 चा घातांक x बरोबर 1024. तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय? बघा प्रश्न क्रमांक 5 बघा. कंसामध्ये बघा, कंस सॉल्व करून घ्या अगोदर. गुणाकारामध्ये पाया समान असेल, सगळ्याला माहिती आहे गुणाकारामध्ये पाया समान असेल तर घातांकाची करायची असते रे बेरीज. बरोबर का? पाया एकदा असल्या घातांकाची बेरीज करा. 5 अधिक वजा 2, 5 अधिक वजा 2 कंसाचा घातांक m बरोबर. तर मला सांगा पाया तर दोन्ही बाजू सारखा करावा लागेल तुम्हाला. इकडं पाया 3 3ची फोड होती का? पुन्हा नाही होत. याचा अर्थ इकडे सुद्धा पाया तुमचा 3 झाला पाहिजे. 3चा किती वेळा गुणाकार करावा? 2381. तर 3चा 4 वेळा. बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. मग आपण करून दावला. तेच आकडे पुन्हा पुन्हा येतात रे. म्हणजे 3चा घातांक किती करावा लागेल तुम्हाला? 4 करावा लागेल. मग आता इथं बेरीज करा, अधिक वजा वजा करा. 5 मधून तुमचे 2 गेले, 3 राहिले. 3चा घातांक किती राहिला तुमचा? 3 राहिला.
देताना उत्तराला मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या 5 आहे, 5चं प्लस चिन्ह दिले. चा घातांक किती आला तुमचा यम आला, बरोबर 3चा घातांक किती आला, 4 आला. तर घातांकाचा घात असेल तर रूल सगळ्याला माहित आहे, घातांकाचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा असतो. 3 आणि यमचा गुणाकार केला, 3 यम आला. याचा अर्थ 3चा घातांक 3 यम बरोबर 3चा घातांक 4. पुन्हा तो सारखा सारखा विचारला येणारा रूल लक्षात ठेवायचं. दोन संख्या बरोबरीमध्ये आहेत आणि पाया सारखा असेल तर घातांक सुद्धा बरोबरीमध्ये असतो. याचा अर्थ 3 यम बरोबर 4. 3 यम बरोबर 4 तुमच्याकडे जे रूल आहे ते तुमचे गणित सोडवताना समोर पाहिजेत. हे लक्षात असू द्या किंवा पाठ पाहिजेत. मग यम बरोबर 4 तसाच लिहिला, 3 गुणाकाराला इकडे कशाला जाईल तुमचा भागाकाराला. यम ची किंमत जी आपल्याला मिळाली ती किती मिळाली, 4/3. 4/3 आलं का चेक करून घ्या. जाऊया का पुढं. पुढचा क्वेश्चन 6वा. 4चा घातांक 9 गुणाकारामध्ये 4चा घातांक वजा 5 कंसाचा घातांक x बरोबर 1024. तर x बरोबर किती म्हणते, x बरोबर किती राजा. तर गुणाकारामध्ये पाया इथं गुणाकार दिसतोय, गुणाकारामध्ये पाया समान, पाया समान असेल एकदाच लिहायचा असतो, घातांकाची करायची असते बेरीज. 9 अधिक कंसामध्ये वजा 5 आलं तुमचं आणि मग कंसाचा घातांक 1 आला, बरोबर का. इकडं तुमचा 4 आहे, इकडं पाया सुद्धा तुमचा 4च झाला पाहिजे. इकडं पाया 4 आहे तर तुमच्या उजव्या बाजूला सुद्धा पाया किती झाला पाहिजे तुमचा, 4 झाला पाहिजे. मग 4ला किती वेळा घ्यावं, 4ला किती वेळा घ्यावं त्यावेळेस गुणाकार येईल. 4 × 16 16 चोक 64, 4 × 16 16 चोक 64, 64 चोक किती आलं तुमचं 256. 256 गुणाकारामध्ये 4 करा, 4 सक्क 24, हातच्याला 2 खाली 4, 4 25, 20 2 आले तुमचे 22, हातच्याला 2, 4 2 8, 8 2 आले 10, 1024. किती वेळा घ्यावं लागेल, 4 1 2 3 4 आणि 5 वेळा. म्हणजे 1024ला आपण 4च्या घातांकामध्ये कसं मांडू शकतो, 4चा घातांक 5, 4चा घातांक 5, बरोबर करे. 1 2 3 4 5, 4 × 16 16 चोक 64, 64 चोक 256, 256 चोक, बरोबर आहे, लक्षात ठेवा. चला मग आता इथं बेरीज करा, अधिक वजा वजा करायचं. 5 मधून 9 मधून 5 गेले, राहिले 4. 4चा घातांक किती आला, 4. देताना उत्तराला मोठ्या संख्येचं 9चं चिन्ह द्यायचं आपल्याला तिथं. आणि मग कंसाचा घातांक किती आहे तुमचा, x आहे, बरोबर 4चा घातांक 5 हा असा लिहा. घातांकाचा घात असेल तर आपल्याला माहिती आहे घातांकाचा गुणाकार करायचा असतो. 4चा घातांक आला 4x, बरोबर आलं 4चा घातांक 5. पुन्हा तोच आपल्याला नियम आला, कुठला आला, दोन संख्या बरोबरीमध्ये आहेत, दोन संख्या बरोबरीमध्ये आणि पायासारखा असेल तर घातांक सुद्धा बरोबरीमध्ये असतो राजा. 4x बरोबर किती आलं 5, x ची किंमत काढायची 5 हा असा लिहिला. 4 गुणाकाराला इकडे जाईल भागाकाराला, भागिले किती आलं 4, x ची किंमत जी मिळाली ती मिळाली 5/4, 5/4. चलो क्लिअर का. चला क्लिअर करे बाबा, जाऊया का पुढं, पुढच्या प्रश्नाकडे. लिहा पुढचा क्वेश्चन. चला, 2चा घन भागीला 2चा घातांक x बरोबर 32, तर x ची किंमत काय.
पुढचा क्वेश्चन 8वा. 5चा घन चा घातांक x बरोबर 32. 32. तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय? बघा, दिसतंय ना फळ्यावर सर? भागाकारामध्ये पाया समान आहे. भागाकारामध्ये पाया समान असेल तर आपल्याला माहिती आहे घातांकाची वजाबाकी असते. 3 वजा 1 आलं बरोबर. 32 ची फोड करा. फोड तोपर्यंत करत राहायची, त्याची पुढं फुटायची हिंमत नाही झाली पाहिजे, किंवा ते कळतच नसेल तुम्हाला तर इकडं पाया किती आहे तुमचा 2, इकडं पाया सुद्धा तुमचा 2च झाला पाहिजे. मग 2चा किती वेळा गुणाकार करायला पाहिजे? 2चा किती वेळा? 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. बरोबर करा. 1 2 3 4 5. 2चा घातांक किती आला तुमचा? 5. म्हणजे 2 तुम्हाला 5 वेळा घ्यावा लागेल. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. त्यावेळेस तुमचं 32 होऊन जाईल. म्हणजे 32 ला आपण 2चा घात 5 मध्ये लिहू शकतो. आता आपल्याला माहिती आहे दोन संख्या बरोबरीमध्ये आणि त्यांचा पाया जर सारखा असेल तर घातांक बरोबरीमध्ये असतो. 3 वजा x बरोबर किती आलं तुमचं? 5. वजा x तसंच ठेवलं बरोबर 5 हाय असलेलं, हा प्लस 3 इकडे मायनस होऊन जाईल तुमचा. वजा x बरोबर 5 वजा 3 केलं किती आलं तुमचं? 2 आलं. किती आलं तुमचं? 2 आलं राजा. पण हे वजा चिन्ह इकडे देऊन टाका. x बरोबर वजा 2 आलं. x ची किंमत जी भेटली ती किंमत भेटली वजा 2. x ची किंमत भेटली आपल्याला वजा 2 आलं का? चेक करून घ्या. चलो, चला प्रश्न क्रमांक 8. घातांकाचा घात आहे बरोबर काय? घातांक एक मिनिट थांबा 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 थांबा. हा 31 25 आहे. 31 25 तरी म्हणलं असं कसं काय झालं? भाग जाणार नाही ना. 31 25 आहे. 31 25 31 25 आहे बाळा. घातांकाचा घात गुणाकार असतो. 5 चा घातांक किती आला? 3 x आला बरोबर. इकडं पाया 5 आहे, इकडं पण पाया 5 झाला. मग 5 किती वेळा घ्यावं लागेल तुम्हाला? 3125. 5 5 5 5 5 5 पाचा पाचा 25, 25 पाचचा 1,600, 1,600 पाचा तुमचं 625 आणि 625 पाचा बघा 625 पाचा तुमचं किती येते हे कट करूया. पाचा पाचा आले 25, हातच्या 2, 5 दोन्ही 10, 10 दोन आले 12, 5 31 आणि निघाले तुमचे 31. 1 2 3 4 5 5 वेळा 5 वेळा म्हणजे 5 वेळा घ्यावा लागेल आणि 5 वेळा घेऊन गुणाकार केला की 3125 येईल. याचा अर्थ 3125 ला तुम्ही घात मध्ये कसं मांडू शकता? घातांकामध्ये 5 चा घात 5, 5 चा घात 5. ओके, आपल्याला माहिती आहे दोन संख्या बरोबरीमध्ये असेल, पायासारखा असेल तर घातांक बरोबरीमध्ये असतो. याचा अर्थ 3x बरोबर आलं 5. 3x बरोबर आलं 5. x हाय असलेलं 5 हाय असलेलं 3 गुणाकाराला येईल तुमचं भागाकाराला. x ची किंमत भेटली 5/3. x ची किंमत भेटली 5/3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ती 9व्या. कितवा झाला रे? 9वा क्वेश्चन घ्या. 9वा क्वेश्चन.
द्या लक्ष. कंसामध्ये आहे तुमचं 3 चा घातांक 5 भागीला 3 चा घातांक -2. भागाकारामध्ये पाया समान दिसतोय, घातांकाची वजाबाकी. भागाकारामध्ये पाया समान, घातांकाची वजाबाकी. 5 वजा वजा 2 आलं. कंसाचा घातांक यम आला बरोबर. इकडं पाया 3 आहे, इकडं सुद्धा पाया तुमचा 3 झाला पाहिजे, कारण पुन्हा 3ची फोड होत नाही, याचा अर्थ पाया तुमचा 3 राहणार. मग 3 किती वेळा घ्यावा लागेल? 3 किती वेळा घ्यावा लागेल? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243. बरोबर करे 243. पुन्हा अजून एक 3 घेतलं, 3 न गुणलं, 3 त्रिक 9, 4 त्रिक 12, 3 दोन्ही 6 आणि किती आलं 7. 1 2 3 4 5 आणि 6. किती वेळा घ्यावं लागेल? 6 वेळा. बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, 81 त्रिक 243, 243 त्रिक 729. 1 2 3 4 5 6. किती वेळा घ्यावं लागेल तुम्हाला? 6 वेळा. 3 किती वेळा घ्यावा लागेल? 6 वेळा. 3चा घातांक आला 6. म्हणजे 729ला घाताच्या स्वरूपात, घातांकाच्या स्वरूपामध्ये तुम्ही कसं लिहू शकता? 3चा घातांक 6. 3चा घातांक 6. मग आपल्याला माहिती आहे 3चा घात किती आहे तुमचा? 5 वजा 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 काय झालं तुमचं? अधिक. 5 आणि 2 किती आले तुमचे? 7. 5 आणि 2 तुमचे आले 7. देताना उत्तराला मोठ्या संख्ये चिन्ह. चा घातांक आला तुमचा यम, याचा अर्थ इथं आलं 7m. का रे? ह्याचा 3चा घात किती आला? सॉरी, इथं 3 आहे ना. 3चा घात आला तुमचा 7. 3चा घात आला 7. पुन्हा तुमचा घात यम आहे, म्हणजे घातांकाचा घात असेल तर गुणाकार 7m. बरोबर. 3चा घातांक किती आला? 6. दोन संख्या बरोबरीमध्ये असतील आणि पाया जर सारखा असेल तर घातांक बरोबरीमध्ये असतो, याचा अर्थ 7m बरोबर आले 6. m बरोबर 6. तसंच लिहिलं. 7 गुणाकाराला इकडे जाईल भागाकाराला. m ची किंमत भेटली 6/7. m ची किंमत भेटली 6/7. आलं का? चेक करून घ्या. चला क्लिअर करे बाबा. जाऊया पुढच्या क्वेश्चन करते. क्वेश्चन क्रमांक 10. बघा क्वेश्चन क्रमांक 10 काय? 4चा घातांक 3 पुन्हा त्याचा घातांक वजा 1. घातांकाचा घात असेल तर आपल्याला माहित आहे गुणाकार करायचं. वजा किती आलं? 3x आलं. वजा किती आलं? 3x आलं. बरोबर. इकडं पाया 4 आहे, इकडं पण पाया 4 झाला पाहिजे. 4 4 4 4. 4 इन चौक 16, 16 चौक 64, 64 चौक 256. 64 चौक किती आलं? 256. येते का नाही चेक करूया. 4 इन चौक आले 16, 6 इन चौक 24 निघाले 25. 1 2 3 आणि 4. 4चा गुणाकार 4 वेळा केल्यास तुमचं 256 येतं, म्हणून 4चा घातांक किती आला? 4 आला. राजा. दोन संख्या बरोबरीमध्ये आहेत, पायासारखा असेल तर आपल्याला माहित आहे घातांक सुद्धा बरोबरीमध्ये असतो. वजा 3x बरोबर आले तुमचे 4. x ची किंमत काढायची आपल्याला. वजा चिन्ह इकडे देऊन टाका. 4 हाय असं लिहिलं. 3 गुणाकाराला इकडे जाईल तुमचं भागाकाराला. x ची किंमत भेटली वजा 4/3. x ची किंमत भेटली वजा 4/3. आलं का? चेक करून घ्या. वजा 4/3 आलं का? चेक करून घ्या. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 11. क्वेश्चन क्रमांक 11. 8चा घातांक 4 बरोबर 16चा घातांक x. तर x बरोबर किती? तर x बरोबर किती? पुढचा क्वेश्चन 12वा. 81चा वर्ग बरोबर 81चा वर्ग बरोबर 243 चा घातांक x. तर x ची किंमत काय? तर x ची किंमत काय? पुढचं तिसरं गणित तुमचं 625 चा वर्ग 625 चा वर्ग बरोबर 125 चा घातांक x. तर x बरोबर किती? x बरोबर किती? 13वा प्रश्न.
सांगू? चला ध्यान द्या. अरे कहा गया? बघा, पायासारखा करून घ्या, त्याशिवाय एक्सची किंमत निघणार नाही. पायासारखा करायचा, हा 8ची फोड करा. 8ची फोड काय झाली? 2चा घन झाली. आणि चा घातांक किती झाला तुमचा? 4. बरोबर. इकडं पाय आता 2ची फोड होत नाही, इकडं पण पाया 2 झाला पाहिजे. 2चा गुणाकार किती वेळा करायला पाहिजे? तेव्हा 16 येईल. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 4 वेळा. 2चा घातांक किती? 4 वेळा केला की तुमचं 16 येईल. आणि मग त्याचा घातांक किती आहे तुमचा? एक्स. घातांकाचा घात असेल तर आपल्याला सगळ्याला माहित आहे, घातचा घात असेल तर गुणाकार करायचा असतो. 3 आणि 4चा गुणाकार केला, 3 शोक आला 12. 2चा घात आला 12. बरोबर. घातचा घात असेल तर गुणाकार करा, किती आलं तुमचं? 4x आलं. दोन संख्या बरोबरीमध्ये आणि पायासारखा असेल तर घातांक बरोबरीमध्ये असतात. म्हणजे 12 बरोबर किती आलं तुमचं? 4x आलं. 4 ने भाग द्या, 4 1 4, 4 3 12. 3 बरोबर किती राहिलं तुमचं? x. x ची किंमत जी मिळाली ती किंमत किती मिळाली आपल्याला? 3 मिळाली. 3. x ची किंमत 3 आली का चेक करून घ्या. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 12. 81 ची फोड करा. 81 ची फोड काय होती? 9चा वर्ग होतो. बरोबर का? पुन्हा 9चा वर्ग, 9ची फोड काय होती? 3चा वर्ग होतो. म्हणजे बे दोन्ही किती आलं? 4. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 3चा चौथा घात करू शकता. 81 ची फोड काय करू शकता? 3चा घातांक 4 करू शकता. चा घातांक 2 राजा. बरोबर करे का? 81 9चा वर्ग आणि पुन्हा लक्षात ठेवा तुमचा 9 हा 3चा वर्ग, याचा अर्थ बेदोन्ही 4 आला तुमचं. इकडं 243 ची सुद्धा फोड करून टाका. इकडं पाया 3 झाला, इकडं सुद्धा पाया तुमचा 3च झाला पाहिजे. याचा अर्थ 3चा किती वेळा घ्यावा लागेल तुमचं? 23 गुणाकार 243 येईल. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आला. बरोबर. 81 त्रिक 243 आला. कारण 3 1 3, 3 8 24. 1 2 3 4 5. 3चा घातांक किती आला? 5. याचा अर्थ पाठच करून ठेवायचं. 243 लक्षात ठेवा. 3चा काय? 5वा घात आहे. 3चा काय? 5वा. 81 हा 3चा चौथा घात आहे. हे पाठच झालं पहिला आता तुमचं. आणि मगचा घातांक किती आहे तुमचा? x राजा.